तर महाराष्ट्रामध्ये आज महायज्ञ होतो आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकासाठी आज मतदान होत आहे. मतदार राजे आज मतदान करणार आहेत. भारतीय नागरिकाला घटनेने दिलेला सर्वोच्च अधिकार कोणताच आहे? अधिकार आहे मतदानाचा अधिकार. आणि तो अधिकार आपल्याला दिलेला आहे. 15 दिवसापासून VIP लोक आपल्या दारामध्ये येत आहेत, आपल्या गल्लीमध्ये येत आहेत, आपले उंबरे झिजवत आहेत. का? तर त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्यायची आहे. त्यांना आपलं सेवक करायचं आहे. त्यांना लोकप्रतिनिधी निवडायचं आहे. आपल्याला 5 वर्षासाठी त्यांना सालकरी ठेवायचं आहे. म्हणून ती लोक जीवाचा आटापिटा करत आपल्या दारापर्यंत आलेले आहे. आणि आपण मतदार राजा आहोत. ते आज मतदान करायचं आहे. फक्त माझी एवढीच विनंती आहे, ज्यांना आज मतदान करायचं आहे ते मतदान करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेद्वारे मतदार राजा केलेला आहे. आपण राजे आहोत इतक्या आत्मविश्वासानं आपण ते मतदान केलं पाहिजे. जात पात पंथ वर्ण भाषा अशा कुठल्याही भेदाला आपण बळी नाही पडलं पाहिजे. कारण आपण राजे आहोत आणि ते दान द्यायचं आहे. जे 15 वर्ष आपल्या दारामध्ये येऊन मताचा जोगवा मागतायत, मतदानाची भीक मागतायत, त्यांना ते दान द्यायचं आहे आपल्याला. पण 2-3 दिवसापासून तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल, आपल्या लोकशाहीची रिअल फॅक्ट काय चालत आहे. भारतीय लोकशाहीचे लत्तरे तसे वेशीने टांगले जात आहे. जे काही आपल्या समोर येत आहे ते खरं आहे की खोटं आहे हे पाहण्याची सहनिशा कोणी करणार नाही. म्हणजे आपण पाहतो आहोत, जे ऐकतो आहोत ते अगदी भयंकर आहे. आपण स्वतंत्र झालो, आपला देश स्वतंत्र झाला, या मतदानाचा अधिकार आपल्याला भेटला. मला मतदानाचा अधिकार द्यावा म्हणून या भारतामध्ये कुठे आंदोलन झालं नाही आणि तो सर्वोच्च अधिकार आपल्याला भेटला. पण भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक हुतात्म्यानं आपल्या प्राणांचा त्याग केला, अनेक बलिदान दिले आणि बलिदानाच्या या आहुत्यांच्या हसरणावरती आपल्याला स्वतंत्र भेटलं. आपण मतदार राजे झालो. पण मतदार राजे झाल्यानंतर आपसुकच आपण कुणाचे गुलाम तर होत नाहीत ना. ज्यांना आपण आज सेवक म्हणून निवडून देणार आहोत ते 5 वर्ष आपल्या बोकांडी बसणार आहेत आणि ते राजे होणार आहेत आणि आपण भिकारी होणार आहे. मतदार राजा फक्त मतदानाच्या दिवशी राजा असतो आणि इतरत्र तो गुलाम असतो. आणि आपल्याला गुलाम कोण करत आहे? आपलं स्वतंत्र कोण हिरावून घेत आहे? आपलं मतदार राजे पण कोण हिरावून घेत आहे? आपणच घेत आहोत. माणसाला कंड असतो. आपणच गुलामगिरीच्या बेड्या आपल्या भोवती आवरून घेत आहोत. आपल्यालाच कुणाची तरी बूट चाटायची सवय आहे. आपल्यालाच कुणाची तरी हांजी हांजी करायची सवय आहे. कारण आपल्याला मतदान द्यायचंय, ते मत विकायचं नाही. आणि मतदान देताना पुन्हा अपेक्षा करायची नसते. कोणीतरी म्हणतोय मला सेवेची संधी द्या, त्याला सेवेची संधी उधार मनानं दिली पाहिजे. करदान देताना त्याची परताव्याची अपेक्षा नसते करायची. मतदान म्हणजे आपली गुंतवणूक नाहीये, ते दान आहे. फक्त मतदान देताना योग्य लोकाला दिलं पाहिजे, योग्य व्यक्तीला दिलं पाहिजे. ती पारख आपल्याला असली पाहिजे.
की ज्याला मतदान मी देतो आहे तो खरंच माझा सेवक राहणार आहे का? तो खरंच सेवेची संधी मागतोय का? का 5 वर्ष बोकांडी बसून तो आपला राजा होणार आहे? तुम्ही अनेक प्रचार सभा पाहिले असतील. प्रचार सभेमधून लोक गरजत होती, लोक वरडत होती, आम्हीच कसे खरे आहोत आणि आम्हालाच सेवा करण्याची कशी संधी दिली पाहिजे, अशा पद्धतीच्या उद्घोषणा तुम्ही पाहिले असतील. खरं आणि खोटं आपल्याला शोधलं गेलं पाहिजे. आपलं मतदानाचं जे काही दान आहे ते दान योग्य व्यक्तीच्या पदरात पाडलं गेलं पाहिजे. कृत्रिम भेद आपण करू नये. या घटनेचा उद्देश आहे समतेचं राज्य हवं आहे, समानतेचं राज्य हवं आहे आणि त्यासाठी मला मतदान करायचं आहे. कुठलेही कृत्रिम भेद मला नको आहेत आणि हे मला दान द्यायचं आहे. मला दान देताना मला कुठली अपेक्षा नाही, कारण मला मत विकायचं नाहीये. पण दुर्दैवानं 2-3 दिवसापासून जी काही हेडो येत आहेत ते आपल्या लोकशाहीसाठी फार भयंकर गोष्ट आहे. खरं मताचे निलाव होत आहेत. 2,000, 3,000, 5,000 पर्यंत मताचे निलाव होत आहेत आणि आपलं मत विकले जात आहेत. जेव्हा आपण विकले जातो ना, तेव्हा आपण राजे नसतो, तर आपण गुलाम असतो, गुलाम. आणि आता भारतीय लोकशाहीमध्ये मतदार राजाचं रूपांतर आता गुलामामध्ये होते की काय, अशी प्रचंड भीती वाटायला लागलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्की कॉमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.